अहो काय नाही, ती काय झालं माहिती का तुम्हाला? पोरीने एकदम काळजीच मिटवली बघा माझी. काय झालं? झालं असं, हिच्या शिक्षणासाठी आहे का मी काढलं होतं कर्ज, ते बी आमचा अर्धाच एकर वावर आणि त्याच्यावर बी कर्ज होतं ती. मग मी काय म्हणलं हिला, आता लागली ना चांगली नोकरी, मला थोडी दागदुगच होती पण ही म्हणली ना काळजी करू, मी फेडून टाकते सगळे कर्ज. ते आता किती रुपये कर्ज होतं? कर्ज काय होतं बघा तुम्हाला सांगतो, 5-1 लाख होतं आणि ते याज बीज सगळं धरून गेला असं 7-8 लाखापर्यंत. 8 लाख? हा ती कर्ज काय आता आम्ही भरायचं का? हा म्हणजे आता हिच्या शिक्षणासाठी घेतलं होतं, म्हणलं नोकरी लागली की फेडन तपलं ती. आम्ही कसं भरणार म्हणा पैसे? भरू की मग, त्यात काय एवढं, त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काढले होते. अरे तुझ्या शिक्षणासाठी पण त्यांनी काढलं होतं ना, इथून मागची जबाबदारी त्यांची होती तुला सांभाळायची. पण मग आता आता तसलं नाही जमणार इथं. अहो माझ्या शिक्षणापासून त्यांनी पैसे एवढे घातले, त्यांची जमिनी गहाण ठेवले त्यांनी. अरे पण तुला सांगितलं कळतंय का नाही? तसलं अजिबात जमणार नाही. आपल्या मागं आपल्याला कटकट आणि त्यांचं कुठं पैसे फेडत बसायचं. अहो पण असं कसं काय कटकट म्हणते तुम्ही?